शेवग्याच्या शेंगांची फक्त भाजीच नाही तर पराठासुद्धा खूप छान लागतो. चव आणि पौष्टिकता दोन्हीही यातून आपल्याला मिळतं. नमस्कार, मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या अशा तुकडे करून घेतल्या आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्या, कुकरमध्ये चांगल्या मऊ शिजवून घेतल्या. त्यानंतर या शेंगांमधला हा जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. मॅशरने थोडंसं मॅश करून घेतलेला आहे आणि हे बघा मस्त असं या भांड्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचा सगळा गर काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊया कणिक घालायचे आहे, म्हणजेच गव्हाचं पीठ 2 कप इतकं हे पीठ घालून घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, थोडासा हिंग घालायचा आणि लाल तिखट आवडीनुसार घाला. त्यानंतर 1 चमचा मी इथे हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा हातावरती चोळून घालून घ्यायचा आहे, 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. यामुळे पराठा खमंगसुद्धा होणार आहे आणि या पराठ्याची पौष्टिकतासुद्धा खूप वाढणार आहे. बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. सगळं आपल्याला छान असं आता हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपण नेहमीची जी चपात्यांसाठीची कणिक मळतो तशा पद्धतीची कणिक इथे मळून घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने छान अशी आपली ही कणिक मळून झालेली आहे. आता आपल्याला याचे छोट्या-छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत. एक 10 मिनिट आपण हे असंच ठेवून देऊया बाजूला आणि त्यानंतर 10 मिनिटानंतर हे बघा अशा पद्धतीने छोट्या-छोट्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण पराठा लाटून घेऊया. तर इथे साधा आपण प्लेन पराठासुद्धा असा लाटून घेऊ शकतो किंवा आपण चपातीसाठी जशी त्रिकोणी घडी घालून पराठा लाटून घेऊ शकतो. तर हे बघा एक पराठा मी असा साधा लाटून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या पराठ्याला असं चपातीला आपण जसं तेल लावून त्रिकोणी घडी घालून पोळी करतो त्या पद्धतीने इथे पराठा लाटून घेणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आणि जर असे पराठे आपण लाटले तर पराठा फुगायला पण छान असा फुगला जातो आणि मस्त मऊ आणि खूप सारे पदर सुटलेला असा होतो. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने इथे पराठा लाटून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पराठे लाटून घेतल्यानंतर आपल्याला तेल किंवा तुपावरती हे दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंग येईपर्यंत हे पराठे भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने त्रिकोणी घडीवरती लाटलेला हा पराठा असा छान असा फुगला जातो. तर याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सगळे पराठे आता आपण करून घेऊयात आणि हे बघा मी असा त्रिकोणी पराठासुद्धा लाटून घेतलेला आहे. लहान मुलांना जरा हे थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं म्हणून त्यांना जरा पौष्टिक आणि त्याचबरोबर हे असं दिसायलाही छान दिसतं. टिफिनमध्ये नाश्त्याला कुठल्याही वेळी तुम्ही हा पराठा खाऊ शकता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा हा पौष्टिक पराठा नक्कीच सर्वांना आवडेल. तर अशा पद्धतीने केलेला हा पराठा असाच जरी खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो किंवा सॉससोबत, चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.